सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद ए आझम भगतसिंग ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. न्यायाधीशाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगतसिंग पुढे म्हणतात, संस्कृतीला जर वेळीच वाचवलं नाही तर ती भ्रष्ट होईल. त्यासाठीच क्रांतिकारी परिवर्तनाची आवश्यकता आहे. ज्यांना याची जाण आहे त्यांनी समाजवादाचे पुनर्गठन करावे. जोपर्यंत हे घडत नाही तोवर मनुष्याचे मनुष्याकडून आणि राष्ट्राचे राष्ट्राकडून शोषण होतच राहील. त्याला साम्राज्यवाद म्हणता येईल. युद्ध थांबवणे आणि सार्वजनिक शांतीच्या केलेल्या गोष्टी निव्वळ पाखंडी आहेत. आमच्या क्रांतीचा उद्देश आहे अशा एका समाजाची स्थापना करणं ज्याला या घातक धोक्यांचा सामना करावा लागू नये आणि सर्वच वर्गाच्या प्रभुत्वाला मान्यता दिली जावी. क्रांती हा मानवाचा जन्मजात अधिकार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतला जाऊ शकत नाही. वास्तविक श्रमिक वर्ग समाजाचा आधार आहे. त्याचं कर्तव्य आहे समाजव्यवस्था नीट राहावी. या क्रांतीच्या वेदीवर आमचं तारुण्य धूपबत्तीप्रमाणे जाळण्यासाठी कटिबद्ध आहे. इन्कलाब जिंदाबाद. भगतसिंग अन्य ठिकाणी पुढे म्हणतात, कृती शब्दाचा अर्थ आहे प्रगतीसाठी परिवर्तनाची भावना, आकांक्षा असणं. पिस्तुलं आणि बॉम्ब क्रांती घडवत नाहीत, तर क्रांतीच्या तलवारी विचारांच्या सहाणेवर धारदार होतात. आमच्या क्रांतीचा अर्थ आहे पुंजीवादी आपत्तीचा अंत करणे. क्रांतिकारकांची धारणा होती की देशाला स्वातंत्र्य क्रांतीनेच मिळेल. क्रांती केवळ विदेशी शासक आणि त्यांचे पिठ्ठू यांच्याशी संघर्ष नव्हे, तर देशासाठी नव्या सामाजिक व्यवस्थेचं द्वार खुलं व्हावं. हीच क्रांती भांडवलशाही वर्गवादाचा अंत करेल. राष्ट्राला आपल्या पायावर उभं करेल. नव्या राष्ट्राचा, नव्या समाजाचा जन्म होऊन सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रांतीने मजूर आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि अवांछित घटक नष्ट करेल. भगतसिंगांनी युवकांना आवाहन करताना म्हटलं, क्रांतीमध्ये व्यक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण न मानता आर्थिक सामाजिक परिस्थिती आणि संघटित पक्षाची भूमिकाच महत्त्वाची मानावी. भगतसिंगांनी अशा प्रकारे क्रांतीची मांडणी केली होती. क्रांती म्हणजे व्यक्तिगत सुडाच्या भावनेने प्रेरित होऊन केलेला हिंसक वा खुनी संघर्ष नव्हे, तर प्रचलित समाजरचनेत मूलभूत परिवर्तनासाठी शेतकरी, मजूर आणि समाजातील अन्य श्रमजीवांसाठी व्यापी संघटित कणखर जनसंग्रामाचा संदेश होता. भगतसिंगांच्या क्रांतीचा उद्देश होता वर्णहीन, शोषणहीन सामाजिक व्यवस्थेची स्थापना करून समाज विकासाचा मार्ग सगळीकडून मोकळा करणं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतः निर्णय घेण्याचा हक्क देणं. भगतसिंगांनी जी क्रांती त्यांना अपेक्षित होती ती क्रांती जनतेद्वारे जनतेच्या हितासाठी करायची होती. त्यांना असलेलं अपेक्षित स्वराज्य जनतेद्वारे मिळवायचं होतं. म्हणूनच ते जनतेला क्रांतिकार्याशी जोडू इच्छित होते. परंतु क्रांतिकारी दलाला पैशाची आवश्यकता होती. त्यासाठी दरोडे घालून पैसे मिळवणं त्यांना पसंत नव्हतं. या दरोड्यामुळे जनता संघटनेपासून दूर जात होती. त्यांनी ही स्थिती बदलण्याचा निश्चय केला. भगतसिंग काँग्रेसचे कट्टर टीकाकार होते. ते काँग्रेसला सुधारणावादी, तडजोडवादी, राजकीय विचारांसाठी असलेला शोषक शासक वर्गाचा पक्ष मानत होते. एक दिवस हे काँग्रेस काही अटींवर विदेशाशी ब्रिटिशांशी देखील समझोता करेल म्हणून नवयुवकांसमोर नवा आदर्श
नवा विचार ठेवून नवं नेतृत्व पुढं आणावं लागेल. शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करणे भारतीय जनतेचं लक्ष असावं. त्यासाठी त्यांना तयार करायचा प्रयत्न करायला हवा. यावर नौजवान भारत सभेचे स्थापनेचे वेळीच ठरले होते. भगतसिंग आणि त्यांच्या साथींची क्रांती भांडवलशाही विरुद्ध होती. भगतसिंगांनी हिसप्रसा या घोषणापत्रात लिहिलं होतं, आम्हाला इंग्रजांशिवाय अंतर्गत शत्रूशी लढायचं आहे. त्यांनी बम के दर्शनमध्ये मिठाच्या सत्याग्रहाबद्दल लिहिलं होतं. गांधीजींची ही लढाई इंग्रजांच्या विरुद्ध नसून आम्हा क्रांतिकारकांच्या विरुद्ध आहे. भगतसिंग आणि त्यांचे साथींनी जसं काँग्रेसचं राजकारण ओळखलं तसं कम्युनिस्टने यांनाही ओळखलं होतं. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा स्वीकार केला नाही. हंसराज रहबर म्हणतात, देशाचं दुर्भाग्य की हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र संघ विखुरल्यावर जी पोकळी निर्माण झाली ती आजवर भरून निघाली नाही. क्रांतिकारी दलाचे सदस्य तुरुंगातून सुटल्यावर सारे कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. कम्युनिस्ट नेते भगतसिंगांना दहशतवादी समजत होते. त्यांनी अशी अफवा पसरवली की भगतसिंगांनी मार्क्सवादाचा अभ्यास जेलमध्ये केला. त्यापूर्वी ते मार्क्सवादी नव्हते, परंतु सत्यस्थिती ही होती की ते कानपूरला गेल्यावर त्यांचे क्रांतिकारीमध्ये रूपांतर झाले. ते आधी राष्ट्रवादी नेता होते, नंतर ते मार्क्सवादी बनले. खरं म्हणजे हे मार्क्सवादाचे खरे प्रवक्ते होते. त्यांनी केवळ मार्क्सवाद लेनिनवादाचा अभ्यासच केला नाही, तर त्याला जनतेच्या क्रांतिकारी विचारांशी जोडून राष्ट्रीय रूप दिलं. भगतसिंगांची विचारधारा मार्क्सवाद लेनिनवादाचं भारतीय रूप आहे. भगतसिंग पहिले क्रांतिकारक होते ज्यांनी नास्तिकतेची प्रक्रिया तर्कसंगत पद्धतीने मांडली. ते जेलमध्ये जाण्यापासूनच नास्तिक होते. ते जेलमध्ये जाण्याबरोबरच किंबहुना त्याच्या आधीच हिंदुस्तान प्रजातंत्र संघाबरोबर समाजवादी शब्द जोडून मार्क्सवादानुसार नव्या समाजाची त्यांनी निर्मिती करायची होती. भगतसिंग आणि त्यांचे साथी कृतीने आणि बोलण्यानेही मार्क्सवादी होते. उलट कम्युनिस्ट नेते कृतीने नव्हे, केवळ बोलून दाखवत होते. क्रांतिकारी असल्याचं भासवत होते. या कम्युनिस्ट नेत्यांनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना अपरिपक्व दहशतवादी असं म्हणायला सुरुवात केली. तसंही काही त्याच्यातही कमी केलं नाही त्यांनी. वास्तविक भगतसिंगांचा मार्क्सवादाचा अभ्यास ते तुरुंगात जाण्याआधीचा होता. कम्युनिस्टांच्या वागण्या बोलण्यातला फरक भगतसिंग आणि त्यांच्या साथीनं ओळखला होता. भगतसिंग स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाले, मी दहशतवादी नाही आणि कधीही नव्हतो. माझ्याजवळ एक दीर्घ कार्यक्रम आणि त्याविषयी एक सुनिश्चित योजना आहे. त्या काळच्या क्रांतिकारकांची धारणा होती की जीवाचा मोह न ठेवता देशासाठी मरण पत्करायला तत्पर होणं. भगतसिंगांचे भाषेबाबतीत विचार व्यावहारिक आणि वैज्ञानिक होते. त्यांनी शुद्ध भाषाऐवजी सामान्य बोलीभाषेला महत्त्व दिलं. भाषेला धर्माच्या नावानं आणि संप्रदायाच्या नावानं जोडणं भगतसिंग यांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते भाषेला धर्माचं कवच घालून उन्नतशील समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. भगतसिंगांचे अफाट वाचन आणि तर्कशुद्ध विचार करण्याच्या पद्धतीमुळे हिंसा आणि अहिंसांच्या बाबतीत त्यांचे विचार ऐकले की थक्क व्हायला होतं. त्यांनी हिंसेची व्याख्या निरपेक्षकाच्या दृष्टीतून न करता सापेक्षेने केली आहे. ते हिंसेकडे मानवाच्या एकीचं ध्येय समजून पाहत होते. ते स्वतः हिंसेच्या पूर्णतः विरोधात होते. त्यांच्या मते शोषकांची हिंसा अन्यायपूर्ण होती. शोषितांची हिंसा न्यायसंगत आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर केलेल्या निवेदनात ते म्हणतात,
उंदराला मारण्यासाठी पिठात सौम्य विष मिसळलं तर तो गुन्हा मानला जात नाही, परंतु याच पद्धतीने माणसाला मारण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो. म्हणूनच विवेकबुद्धीला न पटणारं आणि न्यायाच्या तत्वाविरुद्ध असणारे कायदे मोडीत काढायला हवेत, कारण अशा अन्यायी कायद्यांमुळेच चांगल्या बुद्धिवंतांना बंडाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यातील भगतसिंग आणि बटुकेश्वरांचे निवेदन भगतसिंगांनी लिहिलं होतं. त्यात भगतसिंगांनी क्रांतीचा अर्थ आणि हिंसा याविषयी आपलं मत स्पष्ट केलं होतं. क्रांतीत रक्तपाती संघर्ष आवश्यक नसतो किंवा व्यक्तिगत शत्रुत्वही आवश्यक नसतं. बॉम्ब, पिस्तुलं म्हणजे क्रांती नाही. आज जो समाजावर अन्याय होत आहे ती व्यवस्था बदलावी हाच क्रांतीचा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. यासाठी आम्ही कोणत्याही यातना भोगण्यास तयार आहोत. भगतसिंगांनी तुरुंगात मी नास्तिक का झालो हा लेख धर्म आणि ईश्वरासंबंधी लिहून आपले परखड विचार स्पष्ट केले होते. ते म्हणतात, त्यावेळी मी एक हळवा आदर्श क्रांतिकारी आणि अननुभवी होतो, परंतु आता संपूर्ण जबाबदारी अंगावर आली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवणं अशक्य झालं होतं. त्यावेळी नेतेच नव्हे तर कॉम्रेड्सनीही आमची हेटाळणी केली होती. तो क्षण आमच्या क्रांतिकारी आयुष्याला वळण देणारा होता. विरोधकांचा सामना करण्यासाठी अभ्यास आवश्यक होता. मी अभ्यासाला सुरुवात केल्यावर माझ्या आधीच्या श्रद्धा आणि ठाम मतांमध्ये लक्षणीय बदल झाला. पूर्वीच्या लोकांमध्ये निव्वळ हिंसकता दिसून येत होती. गंभीरपणे विचार केल्यावर ठरवलं की यापुढे गुरुद्वारा नाही आणि अंधनिष्ठाही नाही, वास्तववाद आमची उपासना बनली. अगदीच आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करावा हे ठरवलं. आम्हाला ज्या आदर्शासाठी लढायचं होतं त्याचं रूप स्पष्ट झालं. सध्या महत्त्वाची कामं प्रत्यक्ष कृतीत करण्याचे नसल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन बाकुनींचा अभ्यास केला. मार्क्सबद्दलही वाचलं. लेनिन, ट्रॉट्स्की आणि इतरही बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. त्यानंतर त्यांनी निर्लंब स्वामींचे कॉमन सेन्स हे पुस्तक वाचले. हे पुस्तक गूढवादी नास्तिकतेत मोडणारे होते. या विषयात त्यांना जास्त गोडी वाटू लागली. हे विश्व निर्माण करणाऱ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा सिद्धांत त्यांना पटला नाही. त्यांनी त्याबद्दल आपला अविश्वास मित्रांबरोबर चर्चा करून व्यक्त केला आणि ते जाहीरपणे नास्तिक बनले. ते अखेरच्या दिवसापर्यंत धर्म आणि ईश्वरासंबंधीच्या मतांवर ठाम राहिले. त्यांच्या लेखातील शेवटचे काही वाक्य आहे: ईश्वरावरील श्रद्धा, मूर्तिपूजा, धर्माविषयी संकुचित संकल्पना याविरुद्ध समाजानं लढा द्यायला हवा, वास्तववादी बनायला हवं. ते म्हणतात, आज नेमकी हीच अवस्था आहे. तो माझा वृथा अभिमान नाही, तर माझा विचार करण्याच्या पद्धतीनं मला नास्तिक बनवलं आहे. ते म्हणतात, माणसांची अत्यंत स्वार्थी आणि काळीमा फासणारी वृत्ती असेल तर ईश्वरावर असलेली अंधश्रद्धा, विश्वास आणि रोजच्या प्रार्थना. पण यामुळे माझी अवस्था अधिक बिकट होईल की सहाय्यकारी ठरेल हे सांगता येणार नाही. मी खंबीरपणे सर्व संकटांशी मुकाबला करणाऱ्या नास्तिकांबद्दल वाचलं आहे. म्हणूनच मी शेवटपर्यंत अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मानेनं उभं राहण्याचा प्रयत्न करेन. मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. भगतसिंगांच्याबद्दल खूप नवीन आणि छान माहिती मिळते. धन्यवाद मीनाक्षीताई. आपण हे लेख मला जी लिहिलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळते. तर याबरोबर मी निलिमा पटवर्धन आजचं वाचन इथे संपवते.
पुढच्या भागासह आपण उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.